वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे निमोनिया. आता निमोनिया म्हणजेच काय, तर निमोनिया ही कम्युनिटी हेल्थमध्ये सुद्धा आहे आणि चाइल्ड हेल्थ आणि JNMला चाइल्ड हेल्थ केअरमध्ये आहे. JNM फर्स्ट इयर आणि ANM सेकंड इयरला. चाइल्ड हेल्थ केअरमध्ये 15 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. तर सर्वप्रथम निमोनियाची आपण घेणार आहे व्याख्या झाल्यानंतर त्याची कारणे, नंतर नेक्स्ट आहे चिन्ह लक्षणे झाल्यानंतर औषध, त्याच्यावर औषध व्यवस्थापन म्हणजे मेडिकली मॅनेजमेंट काय आहे, आणि नंतर आहे परिचर्या व्यवस्थापन, नर्सेस मॅनेजमेंट, आणि नंतर आहे निमोनियाचे होणारे विपरीत परिणाम. आता निमोनियाच्या शरीरावर आपल्या विपरीत परिणाम काय ते सर्व आजच्याही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन घंटेलासुद्धा प्रेस करा. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जर जॉईन झाले नसाल तर लगेच जॉईन व्हा. त्याच्यावरती नवीन व्हिडिओचीही लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी लगेच आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा. तर सुरू करूया व्हिडिओला. प्रस्तावना. आता निमोनियामध्ये सर्वप्रथम काय येते तर त्याचे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शनमध्ये पाहूया, निमोनिया म्हणजेच एक तीव्र श्वसन संसर्ग आहे. तर आता या ओळीमध्ये पाहिलं आपण निमोनिया काय आहे, तर एक तीव्र श्वसन संसर्ग आहे जो की फुफ्फुसावर परिणाम करतो. आता निमोनिया कशावर परिणाम करतो तर फुफ्फुसावर. तर या अवस्थेत फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या, आता या अवस्थेतील ज्या हवेतील पिशव्या असतील फुफ्फुसाच्या आतील हवेच्या पिशव्या, तर त्या हवेच्या पिशव्याला काय म्हणतात, ओल्व्होली असे म्हणतात. तर त्या ओव्हली सुजतात आणि त्यामध्ये द्रव किंवा पू तयार होतो आणि तो पू वाढल्यास पदार्थ भरतो. आता तो पू काय होतं, वाढल्यास काय होतं तर तो पदार्थ भरतो आणि हा संसर्ग सामान्यतः जीवाणू, बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशीमुळे तो होतो. आता ज्यामुळे हे ओहली आहेत म्हणजेच आपण श्वास घेतो त्या ओहलीमध्ये त्यामध्ये पू वाढतो आणि तो पू वाढल्यानंतर काय होते तर त्याचा संसर्ग आपल्या शरीरावर होतो. आणि हा जीवाणू कशामुळे होतो तर जीवाणू, बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी यामुळे हा फुफ्फुसांना हा दाह होतो. नेक्स्ट आहे द्रव्य भरल्यामुळे. आता हा द्रव्य भरल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तर हा द्रव्य आपल्या फुफ्फुसामध्ये भरल्यामुळे काय होते तर श्वास घेण्यास त्रास होतो, खोकला, थंडी, वजन, ताप येते. आणि खोकला येतो, सतत खोकला येतो, त्याच्यामध्ये खोकला आल्यानंतर थंडी, वजन, तापसुद्धा येते आणि श्वास घेण्यात खूप जास्त प्रमाणात त्रास होतो. रात्रीला ही नाक आपलं बंद होती आणि बऱ्याचशा वेळा शिंकासुद्धा सुरू होतात. तर यासारखे अनेक लक्षणे त्याच्यामध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगायचे तर आता याच्यामध्ये सोप्या भाषेत सांगायचे म्हटल्यास तर निमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग ज्यामुळे फुफ्फुसामध्ये सूज येते आणि सूज येऊन त्याच्यामध्ये पाणी साचते आणि त्या पाण्याचे रूपांतर हे द्रव पू मध्ये होते आणि त्या ठिकाणी तो पू साठवते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं इंट्रोडक्शनमध्ये. तर सर्वात सोप्यामध्ये सांगायचे म्हणजेच निमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे की फुफ्फुसामध्ये फुफ्फुस हे सुजल्यास काय होते त्याच्यामध्ये पू साठवतो. ठीक आहे, नंतर आहे निमोनियाची व्याख्या. आता निमोनिया ही फुफ्फुसाची एक तीव्र संसर्गजन्य स्थिती आहे. आता निमोनिया काय तर फुफ्फुसांची तीव्र संसर्गजन्य स्थिती आहे की ज्यामध्ये फुफ्फुसातील हवेच्या लहान पिशव्या आहेत. आता ज्यामध्ये फुफ्फुसांच्या त्या हवेतील पिशव्या आहेत त्या पोकळ्या, ज्याला अल्व्होली असे म्हणतात, त्या सुजतात आणि त्यामध्ये पू भरतो, त्यालाच निमोनिया असे म्हणतात. हे बघितले आपण डेफिनिशन, याची व्याख्या. तर याच्यामध्ये खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे की जी आपल्या श्वास घेण्याच्या ज्या नळ्या आहेत त्याच्यामध्ये काय होते तर त्या ओहली त्या सुजतात आणि त्याच्यामध्ये पू साठतो, त्यालाच निमोनिया असे म्हणतात. आता निमोनियाची काही कारणे आहेत. कॉजेस ऑफ निमोनिया. तर पहिलं कारण म्हणजे जीवाणूजन्य निमोनिया. तर हा प्रौढांमध्ये निमोनियाचा सर्वात सामान्य आणि गंभीर प्रकार आहे. आता हा प्रौढ व्यक्तीमध्ये कसा आहे तर सर्वात सामान्य आणि गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. जीवाणू फुफ्फुसात प्रवेश करतात आणि संसर्ग आपल्या शरीरावर
शरीरात प्रवेश करतात आणि संसर्ग पसरवतात. तर निकोकॉस हे निमोनियाचे सर्वात सामान्य कारण आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये व आणि वृद्धांमध्ये हे सर्वप्रथम दिसून येते. दुसरं कारण म्हणजे विषाणूजन्य निमोनिया. आता विषाणूजन्य निमोनिया हा विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये सामान्य आहे, जसे की फ्लू किंवा फ्लू व्हायरस. नेक्स्ट आहे बुरशी. बुरशी हे सहसा दुर्बल रोगप्रतिकारक शक्ती, आता ज्याची इम्युनिटी हे वीक आहे, त्या दुर्बल रोगप्रतिकार शक्ती असलेल्या किंवा दीर्घकाळ आजारी असलेल्या लोकांमध्ये ती आढळते. आता ही बुरशी कशामध्ये आढळते? ती जर ज्याची इम्युनिटी पॉवर ही खूप वीक आहे आणि ते सतत आजारी आहेत अशा व्यक्तीमध्ये ती बुरशी दिसून येते. आता याची काही निमोनियाची इतर कारणे आहेत, तर इतर कारणे पाहूया. तर इतर कारणे म्हणजे अन्नद्रव्ये किंवा उलटीचा काही भाग श्वासनमार्गाने गेल्यास होतो. आता उलटीचा मार्ग काही भाग जो आहे तो श्वासनमार्गाने आत गेल्यास हा सहसा स्ट्रोक्स किंवा गिळण्यास त्रास असलेल्या लोकांमध्ये होतो. आता ज्याला स्ट्रोक किंवा ज्याला गिळण्याचा त्रास आहे त्या लोकांमध्ये हा प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याच्यानंतर आहे निमोनियाचे चिन्ह आणि लक्षणे. आता निमोनियाचे सर्वात सामान्य सौम्य गंभीर असू शकतात आणि ती कारणीभूत सूक्ष्मजीवावर, रुग्णाच्या वयावर आणि आरोग्यावर अवलंबून असतात. आता निमोनियाचे जे लक्षणे आहेत ते सौम्य ते गंभीर असू शकतात. तर कसे? तर ते वयावर आणि रुग्णावर ते अवलंबून असतात. तर पहिलं जे लक्षण आहे त्याच्यामध्ये काय येते? तर सर्वप्रथम फिवर शरीराचे तापमान वाढवते. आणि दुसरं म्हणजे लक्षण थंडी वाजून येणे, तीव्र थंडी आणि कफ खोकला. थंडी वाजून येणे, तीव्र कफ आणि खोकला त्याच्यामध्ये सतत येतो. कोरडा खोकला किंवा कफ, स्टमक किंवा स्लेमा व असलेला खोकला जो पिवळा, हिरवा किंवा रक्ताचा असू शकतो. श्वास घेण्यास त्रास, श्वास जलद होणे किंवा अति दम लागणे, छातीत दुखणे, विशेषतः श्वास घेताना किंवा खोकताना छातीत धडधड करणे किंवा दुखणे. तर हे झाले त्याची चिन्ह, लक्षणे. सर्वप्रथम काय येतं? तर त्या निमोनियामध्ये ताप येतो. ताप आल्यानंतर तीव्र थंडी वाजून येते आणि कफ किंवा कोरडा खोकला किंवा ओला खोकला. तर ओला खोकला जर त्याचे स्टमक असतात आणि तो हिरवा, पिवळा किंवा रक्ताचा सुद्धा असू शकतो. नंतर आहे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तीमधील लक्षणे. आता हे झाले प्रौढांमध्ये, तर लहान आणि मुले आणि वृद्धांमध्ये लक्षणे. तर सर्वप्रथम आहे लहान मुलेमधील लक्षण. तर जलद श्वास घेताना छाती आत ओढली जाते आणि खाण्यास किंवा पिण्यास नकार देणे, खूप चिडचिड किंवा खूप शांत राहणे. तर लहान मुलामध्ये काय लक्षण आहे? तर जे जलद श्वास किंवा श्वास घेताना छाती, आता बाळाची छाती कशी ही आत श्वास घेतल्यास आत ओढली जाते आणि खाण्यास किंवा पिण्यास नकार देणे आणि खूप जास्त चिडचिड, रडणे किंवा खूप शांत बसणे. हे झाले लहान मुलामधले लक्षण. नंतर आहे वृद्ध व्यक्ती. ताप नसणे किंवा कमी असणे, शरीराचे तापमान सामान्यपेक्षा कमी असणे, मानसिक स्थितीमध्ये गोंधळ किंवा बदल, अचानक तोल जातो. तर हे झाले वृद्ध व्यक्तीमध्ये लक्षणे. आता वृद्ध व्यक्तीमध्ये काय होतं? तर ताप नसू शकतो किंवा कमी असू शकतो आणि तापमान सामान्यपेक्षा कमी असते. मानसिक स्थिती, वृद्ध व्यक्तीची मानसिक स्थिती ही गोंधळलेली असते आणि अचानक त्या व्यक्तीचा तोल जातो. तर हे झाले वृद्ध व्यक्तीमध्ये. त्याच्यानंतर याच्यावरती मेडिकली मॅनेजमेंट काय आहे? मेडिकल मॅनेजमेंट. निमोनियावर औषध आणि परिचर्या व्यवस्थापन. मेडिकल अँड नर्सिंग मॅनेजमेंट फॉर द निमोनिया. तर पहिलं म्हणजे त्याचं निमोनिया यशस्वी उपचारांसाठी वैद्यकीय उपचार, औषधोपचार खूप महत्त्वाचं आहे. मेडिकली ट्रीटमेंट फार गरजेची आहे आणि आधारभूत परिचर्या म्हणजेच नर्सिंग मॅनेजमेंट दोन्ही खूप महत्त्वाचे आहे. आता याच्यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट म्हणजे परिचर्याची काय भूमिका आहे ते सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. तर पहिलं म्हणजेच वैद्यकीय औषध व्यवस्थापन. निमोनियावर उपचार, कारणीभूत सूक्ष्मजीव. जसे आता निमोनियावर उपचार कसे आहे? तर
ते कारणीभूत जे काही सूक्ष्मजीव असतील त्या व्यक्तींचा रुग्णांचा आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतात. आता कोणतेही ट्रीटमेंट करताना पहिलं म्हणजे कोणता आजार आहे, कोणत्या प्रकारात आहे, हे सर्व माहिती झाल्यावरच त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करतात. पहिलं म्हणजे प्रतिजैविक. आता प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक. जर निमोनिया जीवाणूजन्य बॅक्टेरिया असेल तर प्रतिजैविके हे मुख्य उपचार होतात. आता जर निमोनिया हा बॅक्टेरिया असेल तर याच्यावर प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक हे मुख्य उपचार असतात. तर सुरुवातीचा उपचार म्हणजे इपिडेमिओथेरपी, निदानाची पुष्टी. आता सर्वात पहिला उपचार जो काय तर एपिडिडिस, तर त्याची थेरपी जी असते त्याच्यामध्ये काय तर सर्वप्रथम निदान त्या रुग्णाची निदान करणे हे सर्वप्रथम कार्य असते. आता रुग्णाची स्थिती तपासून डॉक्टर रुग्णाच्या स्थितीनुसार काय करतात तर आणि निमोनियाच्या प्रकारानुसार औषध देतात. तर सर्वप्रथम रुग्णाची स्थिती पाहून की रुग्ण कशा प्रकारचा त्याला निमोनिया झाला आहे किंवा कोणता आजार त्याला झाला आहे हे सर्व रुग्णाची स्थिती पाहून निमोनियाच्या प्रकारानुसार त्याला औषध देतात. दुसरं म्हणजे विषाणूविरोध औषध म्हणजेच अँटीव्हायरल्स. तर अँटीव्हायरल्समध्ये जर निमोनिया विषाणूजन्य व्हायरल असेल तर कधी विशिष्ट विषाणूविरोधक असले दिली जातात. आता याच्यामध्ये काय व्हायरल असल्यास कधी तर विरोधी औषधसुद्धा दिले जातात. बुरशीविरोध औषध अँटीफंगल. तर जर निमोनिया हा बुरशीजन्य असेल तर त्याला अँटीफंगल औषध दिले जातात. नंतर आधारभूत औषध. आता सप्लिमेंटरी मेडिकेशन. जे आधारभूत औषध असतात ते म्हणजे सपोर्टिव्ह मेडिकेशन असतात. तर याच्यामध्ये ही औषध लक्षणापासून आराम देतात. तर ही औषधे काय करतात तर ज्या निमोनियावर लक्षणे दिसून येत असतील त्या लक्षणांना ती आराम देतात. ताप कमी करण्यासाठी अँटीबायोटिक म्हणजे पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन वेदना कमी करण्यासाठी व छातीतील दुखणे किंवा डोकेदुखी यासाठी ती वापरली जाते. तर हे झाली निमोनियावर औषध उपचार. तर कशा प्रकारच्या औषध याच्यामध्ये दिली जातात. त्याच्यानंतर आहे नर्सिंग परिचर्या मॅनेजमेंट. परिचर्या व्यवस्थापन नर्सिंग मॅनेजमेंट. निमोनियामध्ये रुग्णाला आराम देणे, गुंतागुंत कॉम्प्लिकेशन टाळणे आणि याची योग्य उपचार सुनिश्चित करणे हा म्हणजेच परिचर्या मुख्य उद्दिष्ट आहे. तर निमोनियांना आराम देणे, निमोनियामध्ये जे रुग्ण असतील त्या रुग्णाला आराम देणे व जे गुंतागुंतीचे पेशंट असतील ज्याला त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन टाळणे आणि योग्य उपचार सुनिश्चित करणे व परिचर्याचे हे मुख्य उद्दिष्ट आहे. श्वासोच्छ्वास. पहिलं उद्दिष्ट म्हणजे श्वासोच्छ्वास आणि ऑक्सिजन व्यवस्थापन. SpO2 ची थेरपी म्हणजे ऑक्सिजन थेरपी. ऑक्सिजनची पातळी SpO2 निरीक्षण करणे. आता ऑक्सिजनची पातळी ज्या पेशंटला किंवा रुग्णाला SpO2 ही ऑक्सिजन चालू असल्यास त्याचे सतत निरीक्षण करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते बदलणे किंवा पुरवणी करणे, ऑक्सिजनची पुरवणी करणे किंवा ऑक्सिजन देणे. श्वासोच्छ्वासाची स्थिती. श्वसन स्थिती रुग्णाला अर्ध बसलेल्या स्थितीत सेमीफ्लोअर पोझिशन. तर यामध्ये सेमीफ्लोअर पोझिशनमध्ये ठेवणे जसे की अर्ध बसलेला पेशंट, ज्यामुळे फुफ्फुसांचे अधिकतम विस्तार होण्यास मदत होते. आता यामध्ये काय होते तर फुफ्फुसांचे अधिकतम विस्तार होण्यास मदत होते. खोकल्यास प्रोत्साहन रुग्णाला रुग्णाला खोल श्वास घेण्यास सांगणे किंवा प्रभावीपणे खोकण्यास सांगणे याच्यामध्ये रुग्णाला फार मदत होते. डीप ब्रीथिंग अँड काउजिंग सिंकने जेणेकरून फुफ्फुसातील कफ बाहेर पडावा. त्याच्यानंतर आहे चेस्ट फिजिशियन म्हणजे CPT. आता छातीला धाप मारणे आणि स्थितीनुसार ड्रेंजन करणे ज्यामुळे कफ सेल होऊन बाहेर पडण्यास मदत होतो. छातीवर धाप मारणे आणि या स्थितीनुसार काय होते तर ड्रेंजन करणे ज्यामुळे कफ हा सेल होतो आणि सेल झाल्यानंतर बाहेर पडण्यास तो मदत होतो. नंतर आहे आराम आणि शारीरिक आधार.
तर हे सर्वप्रथम परिचर्याचे कार्य आहे. पूर्ण विश्रांती शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी ऊर्जा मिळवावी म्हणून पुरेसा आराम सुनिश्चित आहे. आता शरीराला या सर्व गोष्टीचे लढण्यासाठी काय होतं तर शरीराला आराम करण्याचे खूप महत्त्वाचं आहे. ताप नियमित तापमान तपासणी कारण आणि ताप असल्यास ताप कमी करण्यासाठी औषध देणे किंवा थंड पाण्याने स्पंज करणे. आता टेम्परेचर आहे पेशंटचे नियमित तपासणे. टेम्परेचर वाढल्यास त्याच्यावर त्वरित उपचार करणे, जसे की ताप वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार देणे. आणि जर औषध अवेलेबल नसल्यास थंड पाण्याचे जे पंज असतील त्या थंड पाण्याने स्पंज करणे. द्रव्य पदार्थ आणि पोषण म्हणजेच आहार नियमितपणे देणे. द्रव पदार्थ हे नियमितपणे थोड्या वेळाने देणे. जरी संतुलित आहार रुग्णाला भूक नसली तरीही त्याला पौष्टिक आणि सहज पचणारे जे आहार असतील ते वेळोवेळी देणे. संसर्ग नियंत्रण आणि शिक्षण हाताची स्वच्छता. संसर्ग नियंत्रण होऊ नये म्हणून शिक्षण त्याचे मार्गदर्शन करणे आणि हाताच्या स्वच्छता याची काळजी घेणे. रुग्णाला चेक करताना तपासण्याच्या आधीसुद्धा आणि तपासणं झाल्यानंतरही आपल्या हाताची काळजी घेणे किंवा हात स्वच्छ पाण्याने सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ ठेवणे. तर हे झाली परिचर्या व्यवस्थापन, नर्सिंग मॅनेजमेंट. याच्यामध्ये काही अडचण इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे. तर निमोनिया हा चॅप्टर तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती. तोपर्यंत बाय, थँक्यू.